पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीचा उत्साह नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. नांदेड शहरातील विसाव उद्यान परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. सकाळपासूनच अहिल्याप्रेमीमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय आणि अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे. आपल्यासोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती मंडळाचे आयोजक आहेत. या ठिकाणी काय सांगाल, कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त आम्ही अन्न वाटप केलेलं आहे. परत आमचं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि युवा पिढीमध्ये खूप उत्साह आहे आणि येईल त्या काळामध्ये अजून मोठं समारंभ होणार आहे. आणि नाईटला आमचा कार्यक्रम वाक्यता वगैरे कार्यक्रम आहे. काय मागणी आहे? आता कसं आमचं पुतळ्याची मागणी होती, ती पुतळ्याची मागणी झाली. येईल त्या काळामध्ये आम्ही सभागृहाची मागणी करणार आहात. निश्चितच अजून काय दिवसभरामध्ये काय कार्यक्रमाचं आहे? सकाळपासूनच पाहता तुम्ही गर्दी होत आहे. समाज बांधव मोठ्या संख्येने जमत आहेत. इतके वर्ष आम्हाला जयंती साजरी करण्यासाठी ठिकाण नव्हतं. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्हाला ठिकाण मिळाले. आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. आज सकाळपासूनच आम्ही जयंती उत्सव साजरी करत आहोत. सकाळी अन्नदानाचा कार्यक्रम होता. आमदार गोंडारकर, आमदार बालाजी कल्याणकर, प्रवीण पाटील यांच्या हस्ते आज अन्नदानाची सुरुवात झाली आणि अभिवादन करून आज जयंती साजरी करत आहोत. मिरवणुका वगैरे अजून सायंकाळच्या टाइमला कोणता कार्यक्रम आहे? सर्वप्रथम तुमच्या सर्व प्रेक्षकांना पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी सकाळपासूनच वेगवेगळ्या विविध कार्यक्रमाचे युवकांमध्ये रात्रीपासूनच सुरुवात झालेली आहे. रात्री भव्य प्रकारची आतिषबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येने युवक या ठिकाणी येत आहे. आणि यावर्षी उत्साह वाढण्याचं कारण म्हणजे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक या ठिकाणी त्यांचं काम अंतिम टप्प्यामध्ये येत्या 2 महिन्यामध्ये ते पूर्ण होणार आहे. आणि आता संध्याकाळचा कार्यक्रम इथं व्याख्यान आहे आणि श्री चैतन्यनगर महादेव मंदिर यापासून एक रॅली येणार आहे, कवट्यातून एक रॅली येणार आहे. आणि नांदेडमध्ये सध्या एक चांगलं अहिल्या प्रेमींचं एक उत्साहाचं वातावरण आहे, पुतळा होत असते. निश्चितच अशा प्रकारे कार्यक्रम पुण्यात प्रचंड आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये अन्नदान असेल, रक्तदान शिबिर असेल, तसेच सायंकाळी 6 वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. जे वरवटे सर म्हणून आहेत व्याख्यानी, त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे. तर आपली मिरवणूक येणार आहे चैतन्यनगरवरून. ती मिरवणूक आणि कवट्यातून मिरवणूक येणार आहे, मरळ करून येणार आहे. ते सर्व दोन्ही तिन्ही मिरवणूक आल्याच्या नंतर इथं एक युवकांसाठी आपण डीजे लावून जल्लोष करण्यासाठी डीजे लावले. अजून काय सांगाल? सर्वप्रथम सर्व इतिहास प्रेमींना आणि अहिल्या प्रेमींना पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. सुरुवातीला इथे अन्नदानाचा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे. दिवसभर इथं अभिवादन करण्यात येणार आहे. प्रचंड जल्लोष आहे या भक्तामध्ये. आणि सायंकाळी ठीक 6 वाजता श्री बालाजी वरवटे यांचं जाहीर व्याख्यान होणार आहे आणि प्रमुख लोकप्रतिनिधी ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. निश्चितच सकाळपासूनच अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अहिल्या प्रेमीमध्ये उत्साह देखील दिसत आहे आणि सायंकाळच्या कार्यक्रमाला व्याख्यानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकाच्या वतीने देण्यात आलेली आहे. श्रीराम मोटगे, टॉप न्यूज मराठीसाठी नांदेड.